त्याच्यानंतर लेट्स मूव्ह टू धर्मेंद्र अँड हेमा मालिनी. ऑल टाईम फेवरेट कपल. म्हणजे यु नो वॉट, धर्मेंद्र आणि हेमा मालिनीनी जवळजवळ 27-28 फिल्म एकत्र केल्या. पण त्यांचा पहिला पिक्चर होता तुम हसी मैं जवा, आणि त्यानंतर शराफत वगैरे हे चित्रपट त्यांनी एकत्र केले. त्याच्या पुढच्या टप्प्यावर नया जमाना हा पिक्चर केला, दोस्त हा पिक्चर केला. हेमा मालिनी जेव्हा साऊथहून मुंबईला आली तेव्हा हेमा मालिनीची आई, राज कपूरबरोबरचा तिचा पहिला पिक्चर होता सपनों का सौदागर. ते हेमा मालिनीची आई एक प्रकारे तिची नुमाईश करत फिरायची. मीट माय डॉटर, हेमा मालिनी, शी वॉन्ट्स टू वर्क इन हिंदी फिल्म्स. कारण त्यावेळेला बॉलिवूड झालं नव्हतं, हिंदी फिल्म्स होती, हिंदी फिल्म इंडस्ट्री. तर एका वेळेला एकदा असं घडलं, इनिशियल स्टेजला हेमा मालिनी सपनों का सौदागरच्या प्रीमियरला राज कपूर स्टेजवर होता. हेमा मालिनी तिच्या आईसोबत बसली होती आणि मागच्या 2-3 सीटवर धर्मेंद्र बसला होता आणि त्याच्या बाजूला शशी कपूर. हेमा मालिनीचं नाव अनाऊन्स झालं की शी ड्रीम गर्ल ऑफ माय फिल्म, मीट सपनों का सौदागर, लीडिंग लेडी, असं राज कपूरने म्हटलं. सगळ्यांच्या माना वळल्या. शी इज माय ड्रीम गर्ल, सपनों का सौदागर आय एम, अँड शी माय लीडिंग लेडी, असं म्हटल्यावर धर्मेंद्रची मान अगदी 90 अंश काटकोनातून फिरली आणि हेमावर फोकस झाली. आणि धर्मेंद्र, म्हणजे हेमाने जो मला इंटरव्ह्यू दिला तेव्हा हेमा असं म्हणाली, धर्मेंद्र ने शशी जी को कहा कुडी बडी चंगी सी, असं म्हणे त्याने मला म्हटलं, धरमजीने. असं हेमाने तुला सांगितलं? हो, सांगितलं. तेव्हा या गोष्टीला 4-5 वर्ष झाली. गमतीचा भाग म्हणजे आज धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या लग्नाची 44वी वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. हो. आत्ता मी कॅबमध्ये बसून मेसेजेस करत होते हेमाला की विशिंग बोथ ऑफ यू अ व्हेरी हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. तेवढ्या डेस्टिनेशन आलं आणि आय गॉट डाऊन. तर धर्मेंद्रचं लक्ष होतंच तिच्यावर, पण सातत्याने एकत्र चित्रपट ते करत होते ना. आणि धर्मेंद्र ही-मॅन म्हणून प्रसिद्ध, शिवाय रोमॅन्टिक. त्यावेळेला त्याला ही-मॅन, गरम धरम, रोमॅन्सचा हिरो असं सगळं म्हणत होते. स्टील ही लुक्स हँडसम, नो डाऊट. पण कसं धर्मेंद्रचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं जात होतं. अँड ही वॉज व्हेरी मच इन्व्हर्टेड कॉमामध्ये क्लोज टू मीना कुमारी. त्यांनी काही चित्रपट एकत्र केले होते. अर्थात ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे सगळं हेमाच्या कानावर पडत होतं, बट स्टील शी वॉज ऑब्सेस्ड फॉर धिस ही-मॅन. तिला प्रेमात पडल्यानंतर तिला खूप लोकांनी सांगितलं, विशेषतः वडिलांनी आणि आईनी परोपरीने सांगितलं, तू हे प्रकरण इथेच थांबव, नाहीतर आपण तुझा गाशा गुंडाळून आपण परत चेन्नईला जाऊ, तिथे साऊथ फिल्म्समध्ये काम कर, डान्सचे प्रोग्रॅम कर, या मुंड्याच्या मागे लागू नकोस. ही इज ऑलरेडी मॅरिड. अँड ऑफकोर्स, कारण धर्मेंद्रने हेमा मालिनीला पाहिलं अँड वेन धर्मेंद्र एंटर्ड इन द बॉलिवूड ऑलरेडी ही वॉज मॅरिड. 4 मुलांचा पिता होता तो. पण तरीसुद्धा हेमा मालिनीचं जे प्रेम होतं ते काही कमी नाही झालं. शी स्टार्टेड लव्हिंग हिम. म्हणजे इन्स्पाईट ऑफ हिज सो मेनी लव्ह अफेअर्स, इन्स्पाईट ऑफ हिज मॅरिड अँड हॅव्हिंग 4 किड्स, तिचं प्रेम कमी झालं नाही, तिचं आकर्षण कमी झालं नाही. तिने आई, वडील, मोठे भाऊ या सगळ्यांचा ओरडा खाल्ला, सगळ्यांच्या धाकात राहिली. आणि यू माईट हॅव हर्ड की हेमा मालिनी आणि धर्मेंद्रचं शूटिंग असेल तिथे हेमा मालिनीची आई सेटवर खुर्ची घेऊन बसायची की त्यांनी एकत्र येऊ नये. आणि रमेश सिप्पीनी मला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, शोलेमध्ये तो सीन आहे ना कैरी पाडण्याचा, त्याच्यामध्ये अमिताभला झोपलेला दाखवला आहे आणि धर्मेंद्र पण तिथे आहे आणि तो हेमा मालिनीला सांगतो की त्या कैऱ्या लागल्या आहेत, त्यावर आपण निशाणा लावायचा आणि त्या कैऱ्या खाली पाडायच्या आहेत. या सीनलासुद्धा हेमाजीची आई तिथे उपस्थित होती. धर्मेंद्र वारंवार त्या शॉटचे रिटेक्स करत होता आणि प्रत्येक वेळेला स्पॉट बायला 100 रुपयाची नोट देत होता, इसका रिटेक करो. हर बार बोल दो की लाईट ठीक नाही, सही ॲक्शन नाही. या शॉटचे जवळजवळ 15 रिटेक झाले, बिकॉज धर्मेंद्र वॉन्टेड टू हॅव दॅट रोमॅन्स विथ हेमा. नंतर त्याला हेमा मालिनी आवडली आणि शोले रिलीज होता होता दे गॉट मॅरिड. चरस, बगावत,
नया जमाना या पिक्चरचं शूटिंग जसं जसं पुढे झालं 70 अँड 75मध्ये आय गेस शोले रिलीज झाला. तर 70 ते 75 या काळामध्ये त्यांचं प्रेम वाढतच गेलं. हेमा मालिनीला खूपदा सांगितलं बाबा याच्यापासून दूर राहा. पण मला मंजिरी सांगते की हेमाचं कौतुक यासाठी वाटतं की सगळं माहिती असूनसुद्धा आपण म्हणतो की ते निखारे दिसत आहेत तरी त्या तिने हात निखाऱ्यावरून चालण्याचा अट्टहास हेमाचा होता. तो तिने पार पाडला आणि ते लग्न सक्सेसफुल करून दाखवलं. लग्नानंतर सुद्धा धर्मेंद्र काही राजा रामचंद्र बनला नाही. हेमा मालिनी भले कॅरेक्टरच्या बाबतीत जानकी असेल, सीता असेल, कारण धर्मेंद्र डिड नॉट अलाउड हर टू डू एनी रोमॅन्स विथ अदर ॲक्टर्स. त्याचं मात्र सगळं चालू होतं. आणि ही वॉज कंटिन्युइंग विथ हिज. येस, ही माईट कंटिन्यू टुडे ऑल्सो. जाट माणूस आहे, रोमॅन्टिक आहे आणि ते त्यांच्या रक्तात असतं फिल्मी रोमॅन्सला ऑफस्क्रीनसुद्धा आणणं. पण तिला काही फरक पडला नाही. म्हणजे हे कौतुकच आहे की अशा एका व्यक्तीबरोबर तिला संसार करावा लागला. दोघांच्या घरामध्ये एका लेनचा फरक आहे. तिचा बंगला एका लेनला, त्याचा बंगला दुसऱ्या लेनला. पण ती कधीही सासरी म्हणून जाऊ शकली नाही. लग्न करून ती स्वतःच्याच बंगल्यात आली. आपल्या दोन्ही मुलींना तिने वाढवलं, तिने मोठं केलं, तिने डान्सचं ट्रेनिंग दिलं. तिने त्या दोन्ही मुलींना, एशा आणि आहना, या दोघींना फिल्म इंडस्ट्रीत आणायचं ठरवलं. तेव्हा धर्मेंद्रचं आणि तिचं भांडण झालं. धर्मेंद्र नेवर लाईक शी शुड गेट हर डॉटर्स इन टू फिल्म इंडस्ट्री. त्याला माहिती आहे की कुठेतरी फिल्म इंडस्ट्री हे मृगजळ आहे, प्रत्येकाला यश मिळतं असं नाही. आणि यशाचा प्याला असा आहे तो किती भरला तरी तो रिताच वाटतो. त्यामुळे त्याला वाटत होतं की आपल्या मुलींनी इथे येऊ नये. या कारणास्तव त्यांची भांडणं झाली. पण हेमा मालिनीने तशी तक्रार नाही केली की माझ्याशी लग्न केलं तरी तू अजून पहिली पत्नी प्रकाश कौर, बॉबी, सनी आणि 2 मुली यांच्या सहवासात राहतोस. शी नेव्हर कंप्लेंट. एकटीने संसार केला. इन दॅट ट्रू सेन्स हेमा मालिनी इज रिअली इंडिपेंडेंट वुमन, अ वुमन ऑफ सबस्टन्स. शी इवन सक्सेसफुल इन पॉलिटिक्स ऑल्सो. ॲज वी ऑल नो, मथुरेच्या सीटवर हेमाजी व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. त्यामुळे हॅट्स ऑफ टू दॅट लेडी. हे सोपं नव्हतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून एकटीने संसार करणं, मुलींना वाढवलं आणि नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तरी त्या स्वीकारार्ह करून पुढे जाणं. ताठ मानेनी अशी उभी आहे. केवढी ती जे करते त्याच्यात सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल आहे. तिचं आणि तिच्या करिअर डान्सचे प्रोग्राम अख्ख्या जगात होत आहेत अजून. शी 75. आणि काय सुंदर ती दिसते, डान्स करते. खूप तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आय रिअली प्राऊड ऑफ हर लेडी की इतकं काही केलेलं आहे ना तिने आयुष्यामध्ये. खूप शिकण्यासारखं आहे. आणि ॲक्सेप्टन्स फार मोठी गोष्ट आहे ती. सोपं नाही. इवन सर्वसामान्य कुटुंबात सुद्धा नवरा बायकोमध्ये खटके उडाले तर आपण खट्टू होतो. मग तो आपला दिवस चांगला जात नाही. एक इगो पण असतो की नाही माझं नाही चुकलं, त्याचं चुकलं, त्यांनी माफी मागावी. पण इथे काही तसं नव्हतंच. म्हणजे एक सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटत होतं अरे त्याचं चुकलं आहे, धर्मेंद्रचं चुकलं आहे, तिला एकटीला टाकलं आहे. पण तरीसुद्धा हे सगळं ॲक्सेप्ट करत पुढे जाणं इट इज नॉट जोक. इट इज नॉट अ जोक. कमालीची बाई आहे. त्यामुळे धर्मेंद्र हेमा मालिनीच्या संसारामध्ये 99% गुण हेमाजीचे आहेत. बट शी इज हॅपी. शी इज हॅपी. तिने ते सगळं एक्सेप्ट केले की हे सगळं असंच होणार आहे. आणि त्यातले त्यात लोक तिला म्हणतात की तिने संसार तोडला धर्मेंद्रचा. तिने अशा एका पुरुषाशी लग्न केलं हु इज ऑलरेडी मॅरिड, हॅव्हिंग किड्स, अ सक्सेसफुल फादर, अ सक्सेसफुल टॉप बॉलिवूड हिरो. पण तरीसुद्धा त्याचं ते सगळं बाजूला ठेवून एकटीने पुढे जाणं. तिला ब्लेम झाला की तिने त्याचा संसार मोडला, पण तिने त्याचं घर तोडलं नाही. ती वेगळी झाली, तिने लग्न केलं. आता म्हणतात असं, मी काही त्यांचं सर्टिफिकेट पाहिलं नाही, पण हेमाशी लग्न करताना धर्मेंद्रला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. हिंदू धर्मामध्ये एका पुरुषाने, ऑलरेडी मॅरिड असलेल्या माणसाने पुन्हा लग्न करता येत नाही. आय हॅव नॉट सीन देअर सर्टिफिकेट, पण या गोष्टी आपण कानावर ऐकतोय, पडतोय. इवन हेमाजींचं जे पुस्तक आहे ॲटोबायोग्राफी, त्यातही त्याचा उल्लेख आहेच. पण ते तिने सगळं स्वीकारलं आणि ते पुढे जात राहिली. थांबली नाही ती. थांबली नाही. देर इज नॉट अ सिंगल वर्ड ऑफ कंप्लेंट इन हर लाईफ. दॅट्स माइंड ब्लोईंग.
ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.